आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मटर मसाल्याची रेसिपी. आता मार्केटमध्ये फ्रेश मटर मिळत आहे, तर बनवून बघा. खूप टेस्टी लागते ही खायला भाजी. त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायचं, त्यात थोडंसं मीठ घालायचं व मटर टाकायचे. याला बॉईल करून घ्यायचं. नंतर एका कढाईमध्ये 1 चम्मच तेल घालून त्यामध्ये 2 कांदे व 2 टमाटर स्लाईसमध्ये कट केलेले याला मी थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि त्यात थोडीशी अर्धा चम्मच किंवा 1 चम्मचच्या जवळपास कसुरी मेथीसुद्धा टाकायची आणि हे सर्व थोडंसं लूज पडेल, म्हणजे कांदा आणि टमाटर थोडेसे लूज होईल, थोडासा कलर चेंज होईल इतकंच आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. आत्ता बघू शकता थोडेसे लूज झालेले आहे, तर याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. याच्याने भाजीचा कलर थोडासा छान येतो, यासाठी मी याला थोडंसे शिजवून घेते आणि यामध्ये मी थोडंसं गरम पाण्यामध्ये काजूच्या बिया भिजायला ठेवल्या होत्या, त्यासुद्धा ॲड केल्या व सोबतच कोथिंबीर ॲड करून थोडंसं दरदरसं पेस्ट तयार करून घेतलं. नंतर त्याच कढाईमध्ये थोडंसं तेल घालून जिरं व कांदा व आलं लसूण पेस्ट घालायचा आणि बनलेला जो मसाला आहे तो सुद्धा त्यामध्ये ॲड करायचा. हे सर्व मिक्स करून घ्यायचं व याला लो फ्लेमवर थोडंसं एखादा मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आता बघू शकता थोड्या वेळाने हा मसाल्याचा कलर चेंज झालेला आहे. थोडंसं तेल सुटल्यासारखं दिसत असेल तुम्हाला, तर यामध्ये सुके मसाले ॲड करायचे. जसं लाल तिखट, हळद, मीठ, धनिया पावडर, गरम मसाला वगैरे हे सर्व ॲड करायचं आणि सोबतच सब्जी मसाला असेल ना, तो सुद्धा ॲड करायचा आणि ह्याला आपण झाकून लो फ्लेमवर कमीत कमी एखादा मिनटं थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर शिजलेले जे मटर आहे ना, ते सुद्धा यामध्ये ॲड करायचे. अगोदर याच्यासाठी शिजवले की भाजी शिजताना मग जास्त वेळ लागत नाही, यासाठी मी अगोदर बॉईल करून घेतलेले होते मटर. आणि मी यामध्ये बाइंडिंगसाठी 2 चम्मच बेसन घातलेलं आहे. याच्याने बाइंडिंग खूप छान येते भाजीची. आणि याला आपण सुद्धा लो फ्लेमवरच एखादा मिनटं हलकंसं तेल सुटेल इतकं आपल्याला थोडंसं मुरू द्यायचं आहे. आणि याला बीचमध्ये थोडंसं परतवत राहायचं, नाहीतर बुडायला लागेल यासाठी. आता बघू शकता भाजीला कलर पण म्हणजे तेल सुटलेलं आहे छानपैकी आणि कलर पण चेंज झालेला आहे हलकासा. त्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेच पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि नंतर एखादा ग्लासच्या जवळपास गरम पाणीसुद्धा यामध्ये ॲड केलं आहे. तुम्हाला ग्रेव्ही नाही आवडत असेल जास्त, थोडीशी गाढी आवडत असेल ना भाजी, तर पाणी कमी घालायचं आणि पातळ असेल ना तर पातळ आवडत असेल ना तर थोडं जास्त टाकायचं. अशा प्रकारे भाजीला 5 एक मिनटं फक्त शिजवून घ्यायचं हाय फ्लेमवर थोडंसं. नंतर कोथिंबीर घालून प्लेटमध्ये भाजी सर्व्ह करायची. खूप मस्त वाटते, जशी आपल्याला हॉटेलमध्ये खायला मिळते ना, तशीच भाजी बनते ही छान. बनवून बघा तुम्ही पण आणि पोळीसोबत किंवा पराठ्यासोबत पण खायला खूप छान लागते. कशी वाटली रेसिपी आजची कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.